पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या समर्थ रामदास स्वामी चरित्र याच्या 7व्या आणि शेवटच्या भागामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. जन्मोनियात ब्रह्मकोळी, जन्मोनियात ब्रह्मकोळी, जेणे माय धन्य केली, जेणे माय धन्य केली. रामनामाचा हाडंका, रामनामाचा हाडंका, गाजविला ती लोका, गाजविला ती लोका. मंडळी, समर्थांनी शिवरायांची भेट घेतली आणि शिवरायांच्या राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये, हिंदवी स्वराज्याच्या उभारणीच्या कार्यामध्ये पूर्णपणे सहभागी व्हायचा असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे अनेक योजना त्यांनी राबवल्या. गुप्तहेर खात्यासाठी म्हणून आपले जे संन्यासी साधू आहेत, शिष्य आहेत, त्यांचा समर्थाने उपयोग या ठिकाणी करून दिला. जागोजागीच्या मठामधून संन्यासी भिक्षाटनासाठी म्हणून बाहेर फिरत असत आणि बाहेर फिरत असताना काय समाचार मिळतो, शत्रूच्या गोटातून काय बातम्या येतात, त्या सगळ्या गोळा करत आणि शिवरायांच्यापर्यंत पोचवत. त्यामुळं शिवरायांना अनेक योजनांमध्ये त्यांचा उपयोग चांगल्या तऱ्हेने झाला. असं होता होईल तेवढ्या परीनं समर्थांनी आपल्या या कार्यामध्ये शिवरायांना खूप अशा प्रकारचं सहाय्य केलं. हे करत असताना वेळोवेळी शिवरायांना धीर देण्याचंही काम समर्थ करत होते, ज्ञानोपदेशाचंही काम करत होते. अशी ही गुरु शिष्यांची एक अलौकिक जोडी महाराष्ट्राने त्यावेळेला अनुभवलेली आहे. एकदा प्रसंग असा झाला की आपल्या शिष्याला थोडा जरी अभिमान झाला, थोडा जरी त्या ठिकाणी थोडा गर्वाचा स्पर्श झाला, तरी सद्गुरूंना ती गोष्ट खपत नाही. या बाबतचा एक प्रसंग असा घडला, चरित्रामध्ये सांगितलं जातं की शिवरायांचं एका किल्ल्याचं बांधकाम चाललेलं होतं आणि ते बांधकाम सुरू असताना शेकडो मजूर त्या बांधकामावरती काम करत होते. पातरवट होते, गवंडी होते, गवंड्यांच्या हाताखाली काम करणारी बाकीची मजूर मंडळी होती आणि हे सगळं काम चालू होतं. शिवाजी महाराजांच्या मनात आलं, आपण एकदा बांधकामाच्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी करून यावं. आणि समर्थांना सहज शिवाजी महाराज म्हणले, गुरुदेव, आपण या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन येऊया का? समर्थही तयार झाले आणि समर्थांना घेऊन शिवाजी महाराज त्या किल्ल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि तिथे एका ठिकाणी बसलेले आहेत, समर्थ बसलेले आहेत, शिवाजी महाराज बसलेले आहेत आणि ते काम डोळ्यांनी निहाळतात, काम डोळ्यांनी पाहतात. सगळे कामगार अगदी मन लावून काम करतायत, गवंडी काम करतात, पाथरवट दगड घडवण्याचं काम करतात. हे सगळं सुरू होतं. शिवाजी महाराज मोठ्या कौतुकाने त्या सगळ्या गोष्टी पाहत होते आणि पाहता पाहता कुठंतरी सहज मनामध्ये एक सूक्ष्म अशा प्रकारचा एक मनामध्ये भाव निर्माण झाला महाराजांच्या, की आज इतके मजूर या ठिकाणी काम करतायत, इतक्या मजुरांची कुटुंब आज या मजुरीवर चालतात, एवढ्या लोकांची पोटं भरण्याची सोय झालेली आहे, हे आपण बांधकाम करतोय आणि आपल्यामुळं या इतक्या लोकांना आज यांच्या भाकरीची सोय झालेली आहे. असं कुठंतरी मनामध्ये सहज थोडासा भाव येऊन गेला, की जो भाव कोणाच्याही मनामध्ये येतो. तुम्ही आम्ही एखादं किरकोळ बारकं जरी काम केलं तरी आपल्याला त्याचा गर्व येतो. एखाद्या कोणाला अनाथाला, एखाद्या कोणाला गरीबाला एखादी भाकरी जरी आपण खायला दिली तर किती मोठा गर्व आपल्या मनामध्ये येतो की हे मी त्याला दिलं, हे मी त्याला दिलं.
मग इतकं मोठं काम चालू होतं, 500-600 लोक काम करत होते आणि तेवढ्या सगळ्यांची मजुरी, तेवढ्या सगळ्यांचा असणारं उपजीविका ही मी करत असलेल्या कामामधून येते, एवढा थोडासा भाव निर्माण झाला. नैसर्गिक आहे. परंतु आध्यात्मिक महापुरुषाला तेवढाही तो मनातला भाव खपत नाही, सहन होत नाही. समर्थाने ते ओळखलं आणि एक माया केली, एक युक्ती केली. समर्थ शिवरायांना म्हणाले, राजे एका पाथरवटाला बोलवून घ्या. म्हणजे समर्थ काय काम आहे, तुम्ही घ्या म्हणे बोलवून. एका दगड फोडणाऱ्या पाथरवटाला राजाने बोलवून घेतलं. समर्थाने एका मोठ्या शिळेकडे बोट दाखवलं आणि त्या पाथरवटाला सांगितलं की शिळा अशी मधोमध अशा प्रकारची 2 भाग करा, मधून फोडा ती शिळा. म्हणे काय करायचं आहे, तुम्ही फोडा फक्त, मी सांगतो. आणि त्या पाथरवटानं समर्थांच्या आज्ञेप्रमाणे त्या हातोड्याचा छन्नीचा गाव घालून बरोबर मधून त्या शिळेचे 2 भाग केले. आणि 2 भाग केले असताना गंमत अशी झाली, त्या शिळेच्या बरोबर मध्यभागी उखळासारखा एक भाग होता, खोलगट भाग होता. त्या उखळामध्ये पाणी होतं. त्या पाण्यामध्ये एक बेडूक तरंगत होता आणि त्या पाण्यामध्ये काही लहान लहान किडे, आळ्या, तेही त्या ठिकाणी त्या बेडकाला खाद्य म्हणून होतं. तो बेडूक ती खाद्य खात होता आणि मोठ्या मजेत त्या पाण्यामध्ये तरंगत होता. एवढी मोठी अखंड शिळा, त्या अखंड शिळेच्या मध्यभागी असणारा खोलगट उकळासारखा भाग, त्याच्यामध्ये पाणी, आतमध्ये जिवंत असणारा बेडूक आणि त्याला पोटासाठी अन्न म्हणून असणारे ते किडे, आळ्या, हे सगळं बघितलं. समर्थ राजाला म्हणतात, राजे काय तुमचं असणारं पुरुषार्थ वर्णन करावा, काय तुमची थोरवी वर्णन करावी की या दगडामधल्या बेडकाला सुद्धा पाणी आणि अन्न हे पुरवण्याचं सामर्थ्य आहे तुमच्याकडं. असं ज्या वेळेला त्या ठिकाणी म्हटले, त्यावेळेला समजदार को काफी इशारा अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे राजांच्या अंतःकरणात लगेच त्या ठिकाणी प्रेरणा निर्माण झाली की समर्थाने हे का केलं आणि ही गोष्ट मला का दाखवली आणि हे का म्हणतात. तेव्हा समर्थांच्या पायावरती नमस्कार घातला, दंडवत केलं शिवाजी महाराजांनी आणि सांगितलं, महाराज तुम्ही बरं झालं वेळीच मला सावध केलं, नाहीतर ह्या गर्वाचा अभिमान व्हायला काही फार वेळ लागला नसता. वेळीच मला सावध केलं आणि माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली. तेव्हा समर्थ म्हणतात की राजे, या ब्रह्मांडामध्ये कोणाचं पोट भरावं, कोणाला उपाशी ठेवावं, कोणाला काय खायला द्यावं, कोणाला काय देऊ नये, हे सर्व ठरवणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या सत्तेनं चाले हे शरीर, कोणाचे या सत्ते, कोण बोलविते हरिविन. या न्यायानं परमात्मा सगळं करत असतो. आपण निमित्त मात्र त्या ठिकाणी असतो, निमित्ताला कारण आपण असतो, हे लक्षात ठेवावं. आणि या प्रसंगी समर्थाने एक अभंग राजांना म्हणून दाखवला. समर्थ म्हणतात, आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो, तो राम आम्हाला देतो, तो राम आम्हाला देतो. राजे आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. अशा प्रकारचा अभंग समर्थाने शिवाजी महाराजांना म्हणून दाखवला. तात्पर्य असं की अशा वेळोवेळी त्यांच्यासोबत राहून त्यांना सहाय्य करण्याचं काम समर्थ करत होते. करता 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 शिवाजीराजांचा पराक्रम खूप मोठ्या प्रमाणात वाढला. सर्व किल्ल्यामागून किल्ले जिंकत, शत्रूंचा पराभव करत करत संपूर्ण त्या ठिकाणी जवळजवळ 1644 पासून 1674 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 30 वर्ष ह्या स्वराज्य उभारणीचं काम सुरू होतं. आणि त्या 30 वर्षांमध्ये संपूर्ण काळ समर्थांचं मार्गदर्शन शिवाजी महाराजांना होतं. ते त्यांच्या पाठीशी होते. आणि मग तो सोन्याचा दिवस महाराष्ट्राच्या भाग्याने उजाडला. शिवरायांचा राज्याभिषेकाची योजना सुरू झाली आणि
राज्याभिषेकाचा दिनांक ठरला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 हा राज्याभिषेकाचा दिवस ठरला. आणि ठरल्यानंतर समर्थांनी राज्याभिषेकाला यावं म्हणून त्यांना निमंत्रण देण्याकरता शिवाजी महाराज, समर्थांचा मुक्काम त्यावेळी शिवतर घळीमध्ये होता, त्या ठिकाणी युवराज संभाजी राजांना घेऊन शिवाजी महाराज समर्थांच्या भेटीला गेले, निमंत्रण देण्याकरता गेले. त्यावेळेला समर्थ ध्यानस्थ बसलेले होते, भगवत चिंतनामध्ये होते. शिवरायाने आणि युवराजाने नमस्कार केला आणि राज्याभिषेकाला येण्याचं निमंत्रण समर्थांना दिलं. त्यावेळी समर्थांनी सांगितलं, राजे, आमचं स्वप्न पूर्ण झालं. आमच्या मनातल्या जे काही असणाऱ्या कल्पना होत्या त्या मूर्तिमंत साकार तुमच्या रूपाने झालेल्या आम्ही पाहिल्या. तुम्ही राजे झालात, या हिंदुस्थानचे हिंदू राजे झालात, याच्यातच आम्हाला आनंद आहे, याच्यातच आमचं परमसुख आहे. आता आमचं कर्तव्य यापेक्षा वेगळं काही नाही. आम्ही तिथं प्रत्यक्ष येऊ शकणार नाही, परंतु आमचे आशीर्वाद आणि आमचा सतत असणारी श्रीरामाची कृपा ही तुमच्यावर अखंड राहील. तुम्ही रामरूप व्हा, अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. आणि समर्थांनी राजांना निरोप दिला. त्या ठिकाणी प्रत्यक्ष राज्याभिषेक ज्यावेळेला झाला त्यावेळेला समर्थ रायगडावरती हजर नव्हते. ते डोंगरामध्ये राहूनच, दरी खोऱ्यामध्ये राहूनच हा सगळा सोहळा पाहत होते. समर्थाने एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. डोंगर, दऱ्या, खोऱ्या हे समर्थांचं आवडतं असणारं ठिकाण. तिथून हा सगळा सोहळा अनुभवत होते. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेला राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळेला समर्थांचं अंतःकरण मोठ्या आनंदाने भरून आलेलं आहे, प्रेम उचंबळून आलं. आणि त्यावेळेला आनंदवन भुवनी हे स्तोत्र समर्थाने गायलेलं आहे. त्या आनंदवन भुवन या स्तोत्रामध्ये वास्तविक आनंदवन भुवन हे काशीला म्हटले गेलेलं आहे पुराणामध्ये, परंतु आपल्या महाराष्ट्राला समर्थांनी आनंदवन भुवन अशा प्रकारची संज्ञा दिलेली आहे. का तर संपूर्ण दुःखाने घोरपळलेला महाराष्ट्र, पण शिवरायाने आपल्या कर्तृत्वानं त्याला आनंदवनाचं स्वरूप दिलं. म्हणून उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, जपे तपे अनुष्ठाने, आनंदवन भुवनी, अशा प्रकारचं आनंदवन हे स्तोत्र गायलेलं आहे. सर्व दुर्जन होते, सर्व पापी होते, सर्व नष्ट, खळ, चांडाळ, दुष्ट यांचा पराभव झाला. ते पळून गेले आणि भक्तांचं रक्षण करणारा राजा या महाराष्ट्र भूमीवरती निर्माण झाला. हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. याचं किती किती कौतुक समर्थाने त्या आनंद भवनमध्ये केलेलं आहे. आपण प्रत्यक्ष ते स्तोत्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. असा आनंदी आनंद सोहळा त्या ठिकाणी समर्थांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि पुढं शिवाजी महाराजांचं छत्रपती म्हणून असणारं, राजा म्हणून असणारं कारकीर्द पुढं सुरू झाली. त्यानंतर दक्षिण दिग्विजय शिवरायांनी केला. आणि दक्षिण दिग्विजय करत असताना दक्षिणेकडच्या सर्व प्रांतोप्रांती जिंकून शिवाजी महाराजांनी सगळे राजे आपले मांडलिक बनवले. महाराष्ट्राची सत्ता सर्वत्र प्रस्थापित केली. आणि परत येत असताना एक प्रसंग म्हणजे सज्जनांची, संतांची शिकवण ही किती मोलाची असते हे सांगणारा एक प्रसंग शिवरायांच्या जीवनामध्ये घडला. एक छोटंसं राज्य होतं कर्नाटकामध्ये. सावित्रीबाई नावाची एक स्त्री ते राज्य चालवत होती. शूर होती, धीट होती. आणि शिवाजी महाराज दिग्विजय करत करत येत असताना त्या राज्यामध्ये आले. आणि शिवाजी महाराजांचे एक सरदार, त्यांना असं वाटलं की एक छोटंसं राज्य आहे आणि एक स्त्री चालवते, ते जिंकून घ्यायला काय अवघड आहे. म्हणून आपले सैन्य त्या राज्यावरती त्यांनी घातलं सरदाराने. परंतु बाई धाडशी होती. तिने प्रतिकार केला आणि सैन्याला परत त्या ठिकाणी पराभूत करून शिवाजी महाराजांच्या सैन्याला पराभव त्या स्त्रीनं केला. एवढी शूरवीर झाशीच्या राणीसारखी ती होती सावित्रीबाई. मग त्या सरदाराने विचार केला की हे सामान्य काम नाही आहे. मग पुन्हा मोठ्या ताकदीनिशी
परत त्याच्यावरती आक्रमण त्या राज्यावर केलं. त्या स्त्रीने ओळखलं की आता आपला पराभव निश्चित आहे, आता आपण टिकाव धरू शकत नाही. पण हुशार होती. तिनं काय केलं, शरणागत शिवाजी महाराजांना व्हायचं म्हणून निघाली ती त्यांच्याबरोबर, सरदाराबरोबर. आणि जात असताना आपलं लहान बाळ होतं 7-8 महिन्याचं, त्या बाळाला घेऊन ती स्त्री शिवाजी महाराजांच्या भेटीला आली. सरदारांनी मोठ्या फुशारकी मारून सांगितलं की बघा, हे राज्य आम्ही जिंकलं, ही राजाची असणारी राणी सावित्रीबाई, तिला आम्ही पकडून आणलेलं आहे, आता त्यांना काय शिक्षा द्यायची ती द्या. शिवाजी महाराजांच्या समोर ती स्त्री उभी राहिली. आणि उभी राहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी काय करावं, आता पराभूत आहे, पराभूत झालेले आपल्यासमोर शरणागत पण उभे आहेत, त्यांना कारागृहात टाकता आलं असतं, काही करता आलं असतं. परंतु शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीच्या जवळ असणारं बाळाकडे बघितलं. जसं त्या बाळाकडे बघितलं तसं चेहऱ्यावर एक स्मित उमटलं राजांच्या. तेवढ्यात त्या स्त्रीनं आपलं जे बाळ होतं ते राजांच्या मांडीवर दिलं. त्या बाळाला मांडीवर राजे घेऊन खेळवायला लागले. आणि एका सेवकाला सांगितलं, जा रे म्हणे, सोन्याच्या वाटीतनं दूध घेऊन ये. सोन्याच्या वाटीतनं दूध एका सेवकाने आणून दिलं. चमच्याने स्वतः आपल्या हाताने दूध राजाने त्या बाळाला पाजवलं. आणि सांगितलं की ते सरदार जे होते भिकोजी नावाचे, त्यांना सांगितलं, भिकोजी, हा आमचा भाचा आहे, याच्या दूध भाताची व्यवस्था करा. मग आता तो जर भाचा असेल तर त्याची आई म्हणजे आपली बहीण झाली. शिवाजी महाराजांनी सांगितलं की आमच्या भगिनी आहेत, त्यांच्या साडी चोळी करता म्हणून दुसरं एक राज्य त्यांना द्या, त्यांचं जिंकलेलं तर परत द्या, परंतु दुसरं जोडून एक राज्य त्यांना साडी चोळी करता म्हणून राज्य इनाम द्या. अशा प्रकारे पराभूतांचा सुद्धा गौरव करण्याची असणारी एक मानसिकता ही संत सज्जनांच्या शिकवणुकीशिवाय ही आचरणामध्ये कशी येऊ शकेल, हे तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचं योगदान शिवाजी महाराजांच्या जीवनातलं आहे. अशा तऱ्हेनं या सगळ्या गोष्टी चालू होत्या. इकडं समर्थांनी शिवतरघळीमध्ये मुक्काम असताना जगप्रसिद्ध हा दासबोध नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झाला. जसं नेवाशाला पवित्र तीर्थक्षेत्र आपण मानतो का, तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती त्या ठिकाणी केली म्हणून, तसं शिवतरघळीमध्ये ज्ञानेश्वरीच्याच तोडीचा असणारा दासबोध हा ग्रंथ निर्माण झाला, ते तीर्थक्षेत्र बनलं. असंही समर्थांचं कार्य होतं. अफाट अशा प्रकारच्या अभंग रचना केलेल्या आहेत, कूट अभंग केलेले आहेत, गवळणी केलेले आहेत, भारुडं केलेली आहेत. पुष्कळ रचना संत रामदास स्वामींनी साहित्य खूप अशा प्रकारचं रचलं. समर्थांची अनेक प्रकारानं लोकांच्या मध्ये संबंध येत होते. सगळ्या प्रकारचे लोक समर्थांना जीवनामध्ये भेटत होते. यातला एक गमतीशीर प्रसंग सांगायचा म्हणजे असा की समर्थ भिक्षेला गेलेले असताना दुपारची वेळ होती. एका घरासमोर उभे राहिले. जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा दिली. त्या घरामध्ये घरातली जी काही करती स्त्री होती, त्या दिवशी घराचं सारवण मांडलेलं होतं. म्हणजे पूर्ण भिंती सारवून घ्यायच्या, उभ्या आडव्या, ते सगळं सारवणाचं काम चाललेलं होतं. आणि सकाळी पहाटे उठून लवकर सारवणाला घातल्यामुळं ते काम जवळजवळ आवरत आलेलं होतं. पण कामामुळं ती बाई इतकी शिनलेली होती, इतकी त्रासलेली होती, वैतागलेली होती. आणि तेवढ्यात समर्थांची जय जय रघुवीर ही घोषणा ऐकायला आली. त्या सगळा कामावरचा राग त्या बाईने समर्थांच्यावर काढला. आपल्याकडे एक म्हण आहे की वड्याचं तेल वांग्यावर निघतं, तसं दिवसभराच्या त्या कामाचा सगळा राग समर्थांच्यावरती काढला. काय केलं त्याने, ते पोतेरा देण्याचं जे कापड असतं, म्हणजे शेण आणि माती एकत्र काढून ते सारवायचं असतं आणि कापडाने सारवायचं असतं. तो बोळा असतो कापडाचा, त्याला पोतेरा म्हणतात. तो पोतेरा घेतला आणि भिक्षा म्हणून समर्थांच्या झोळीत टाकला. घे म्हणले ही भिक्षा. शेणा मातीनं बरवटलेला तो कापडाचा बोळा समर्थांच्या झोळीमध्ये टाकला. समर्थांनी स्मितहास्य केलं, काही बोलले नाहीत, तिथून निघून गेले. आणि पुढच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्षा मागण्याकरता समर्थ त्या दारामध्ये उभे राहिले. जय जय रघुवीर समर्थ आवाज ओळखीचाच वाटला.
कालचाच संन्यासी पुन्हा भिक्षा मागण्याकरता आलाय त्या बाईच्या लक्षात आलं. पण आज बाईचं मन शांत होतं, कोणत्याही प्रकारची मनामध्ये चिडचिड नव्हती. काहीतरी भिक्षा घेऊन ती बाई समोर आली आणि समर्थांना बघितलं. स्वतः खजील झाले ती बाई. म्हणली, महाराज, काल मी तुमचा अपमान केला, काल घाणीनं भरलेला पोतेरा तुमच्या जोळीमध्ये टाकला, परंतु तुम्ही त्याचा राग न धरता, काहीच मनामध्ये न धरता परत आणखीन या ठिकाणी आलात. तेव्हा समर्थाने सांगितलं, माते, तू दिलेली भिक्षा ही वाया गेली नाही. मग तो जो पोतेरा होता, ते जे शेणामातीनं भरलेलं कापड होतं, त्याचं काय केलं? तर म्हणजे नदीमध्ये ते स्वच्छ धुतलं. ते कापड अशा लांबड्या लांबड्या पट्ट्या त्याच्या फाडल्या, त्याच्या वाती केल्या आणि रामरायाच्या मठामध्ये दिवे लावण्याकरता त्या वातींचा उपयोग झाला. तुझी भिक्षा माऊली सत्कारणी लागली. अशा प्रकारचं त्यांचं सांत्वन पुन्हा समर्थाने केलं. म्हणजे किती सहनशीलता असावी लागते हे या प्रसंगातून दिसून येतं. असे अनेकविध प्रसंग समर्थांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत. ते आपण किती म्हणून सांगावेत, आपण वेळेच्या मर्यादेमध्ये ते सांगू शकत नाही. करता करता शिवाजी राजांना राज्याभिषेक होऊन 6 वर्ष पूर्ण झाली. दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या काही अंतःकरणामध्ये व्यथा यातना काही सुरू झाल्या, काही त्रास सुरू झाला, शारीरिक त्रास सुरू झाला. शिवाजी महाराजांना एक प्रकारचं विरक्ती निर्माण व्हायला लागली सर्व गोष्टीतून. त्यावेळी सर्व राज्यांची जबाबदारी दुसऱ्यांच्यावर सोपवून शिवाजी महाराज 2 महिने समर्थांच्याकडे सज्जनगडावरती वास्तव्याला गेले. त्या ठिकाणी दोघांचा सत्समागम झाला. त्या सत्समागमामध्ये समर्थांनी राजांना सर्वातून विरक्त कसं व्हायचं, अलिप्ततेचं जीवन कसं जगायचं याबद्दल शिकवण दिली. आणि सर्व मोहजालातून राजे तुम्ही आता बाहेर पडा. हे सगळं जे करायचं होतं ते तुम्ही केलं, तुमचं कर्तृत्व पूर्ण झालेलं आहे. आता कशाच्याही मोहामध्ये तुम्ही अडकून पडू नका. सर्वातून निस्संग होऊन अंतःकरणानं तुम्ही बाहेर पडा. अशा प्रकारचा उपदेश समर्थांनी शिवरायांना केला. तो शिकवणीचा भाग मनामध्ये धरून शिवराय सर्वातून अलिप्त झाले. आणि पुढे काही काळानंतर शिवाजी महाराजांना व्याधी उद्भवली. त्या व्याधीमुळे शिवराय अतिशय आजारी झाले. आणि त्याच आजारपणामध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवरायांचं रायगडावरती देहावसान झालं. 1680 साली शिवरायांचं देहावसान झालं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य पूर्ण झालं. ही बातमी समर्थांना ज्या क्षणी समजली त्यावेळेला समर्थ अतिशय व्यथित झाले, अतिशय दुःखी झाले. आणि दुःखी कष्टी अंतःकरणानं रामरायाचा धावा समर्थाने सुरू केला. आणि रामरायाच्या चिंतनामध्ये समर्थ सतत राहू लागले. बाहेर लोकांच्या मध्ये जाणं येणं समर्थांचं बंद झालं. शरीरही थकलेलं होतं. वयाची 72-73 वर्ष झालेली होती. बालपणापासून धावपळ दगदग केलेलं शरीर थकलं, दमलं. आता त्या शरीराला विश्रांतीची गरज होती. कपाचा विकारही बळावलेला होता. म्हणून समर्थ सज्जनगडावरतीच मुक्काम करून होते, कुठेही जात नव्हते. इकडे शिवाजी राजांचा देहावसान झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे काही कालांतरानं त्यांनी स्वतःचं सिंहासनारोहण करून घेतलं. आणि ते केल्यानंतर समर्थांच्या भेटीकरता म्हणून संभाजीराजे जाणार होते. परंतु अगोदर त्यांना पत्र पाठवलं आणि ते पत्राचं उत्तर म्हणून समर्थांनी संभाजीराजांना काही बोधप्रकर अशा प्रकारचं पत्र लिहिलेलं आहे. ते सर्व प्रसिद्ध असणारं समर्थांचं पत्र संभाजीराजांना त्यांनी दिलेलं आहे. की ते म्हणतात, शिवरायाची आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाची आठवाव्या साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैशी असे. अशा प्रकारे शिवरायांचं तुम्ही स्मरण करा. शिवाजी महाराजांनी कार्य कसं केलं ते पहा. शिवरायाशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे.
अशा प्रकारचा बोध केला. आणि एक वाक्य समर्थाने असं महत्वाचं त्यामध्ये वापरलेलं आहे, त्याहुनी करावे विशेष, तरीच मनवावे पुरुष. या उपरी विशेष काय लिहावे? समर्थ म्हणतात की संभाजीराजे, तुमच्या वडिलांचं स्मरण ठेवा, कसं त्यांनी राजकारण केलं ह्याचं आठवण ठेवा, आणि त्यांच्यापेक्षा काही वरच्या पायरीचं तुम्ही करून दाखवा. तरच म्हटले आपल्या वाडवडिलांची कीर्ती आपण वाढवल्यासारखं होतं. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. हा बोध संभाजीराजांना समर्थ रामदास स्वामींनी केला. आणि इकडे तब्येत समर्थांची खालावत गेली आणि दिवस ठरला की माघ वद्य नवमी या दिवशी समर्थाने आपला अवतार कार्य पूर्ण करायचं असं मनामध्ये घेतलं. आणि त्याप्रमाणे समर्थांच्या वैकुंठ गमनाची त्यांनी मानसिक तयारी सुरू केली. आपल्या सर्व शिष्यांना बोलावून घेतलं आणि सर्वांना मोठ्या निर्धारानं सांगितलं की आता तुमची आणि माझी संगत फार थोडी उरलेली आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सूचना देत होतो, सल्ले देत होतो, परंतु आता तुमचा आमचा प्रवास वेगळा असणार आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा की माझा जो हा दासबोध आहे तो दासबोध हेच माझं स्वरूप समजा आणि त्याच्यामध्ये दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे तुम्ही जीवनामध्ये आचरण करा. तुमच्या जीवनाचं सर्वांचं कल्याण होईल. अशा पद्धतीनं सर्वांना मार्गदर्शन केलं. सर्वजण मोठ्या व्याकुळ अंतःकरणानं समर्थांच्याकडे पाहत होते. समर्थांनी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगितली की बाबांनो, जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये असताना तुम्ही एक काम करत राहा. काय काम करा? तर समर्थ म्हणतात, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा, राम जीविता विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे चरण, रघुरायाचे चरण, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. समर्थ सांगतात की कोणताही प्रसंग असो, जीवनामध्ये कोणतीही स्थिती असो, एक काम करा, अखंड श्रीरामाचं चिंतन करा, अखंड श्रीरामाचं भजन करा. कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे चरण. अशा प्रकारे रामभक्तीचा बोध सर्वांना केला. आणि असणाऱ्या माघ वद्य नवमी म्हणजे आजचा दिवस जो आहे, त्या माघ वद्य नवमी दिवशी समर्थाने श्रीरामाचं अंतःकरणामध्ये चिंतन केलं. हृदयामध्ये श्रीरामाची मूर्ती प्रगट झाली. श्रीरामाचं आपाद मस्तक दर्शन समर्थाने त्यावेळेला घेतलं आणि तीच मूर्ती डोळ्यामध्ये साठवून डोळे बंद केले, योग मुद्रा लावली आणि योग मुद्रेनं प्राण आपला ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी नेऊन जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम अशी 3 वेळा त्या ठिकाणी घोषणा केली. 3 वेळा मोठ्या प्रकारे भगवंताचं चिंतन करून श्रीरामाने समर्थाने आपला प्राण श्रीरामांच्या स्वरूपामध्ये लीन केला आणि पार्थिव देह जो आहे त्या देहाचा त्या ठिकाणी त्याग करून रामरूपामध्ये समर्थ लीन झाले. तो दिवस म्हणजे आजचा माघ वद्य नवमी, ज्याला आपण दासनवमी म्हणतो. आज समर्थांनी हे लोकीची यात्रा पूर्ण केली. परंतु कार्य असं करून ठेवलं की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचं कार्य, त्यांचा बोध, त्यांनी लिहिलेली अभंगवाणी, त्यांनी लिहिलेला दासबोध, त्यांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे चिरंतन राहतील आणि सर्वांना प्रेरणा देत राहतील. अशा प्रकारचं महत् कार्य या महात्म्याने केलं. आपण मंडळी गेली 7 दिवस समर्थांचं चरित्र
माझ्या अल्पमतीला अल्पबुद्धीप्रमाणे जेवढं मला काही समजलं, जेवढं सांगता आलं तेवढं वेळेच्या मर्यादेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समर्थांचं चरित्र म्हणजे एक महासमुद्र आहे. त्यातलं एक तांब्याभर पाणी आपल्या ताकदीप्रमाणे आपण समुद्रातलं एक तांब्या पाणी घ्यावं आपल्या कोतीप्रमाणे, तसं त्यातले काही महत्त्वाचे भाग, महत्त्वाचं काही असणारे प्रसंग त्याचं अतिशय संक्षिप्त रूपामध्ये या निमित्तानं चिंतन केलं. ही असणारी 2 लहान फुलं, शब्दरूपी फुलं समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून या शब्दरूपी पूजेला मी आज या ठिकाणी विश्रांती देतो. ही सेवा समर्थांच्या चरणी रुजू व्हावी एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. मंडळी, हे 7 दिवस जे चिंतन समर्थांच्या चरित्राचं केलं ते आपल्याला आवडलं का ते जरूर कळवा. आपण चॅनलवरती जर पहिल्यांदा हे पाहत असाल, ऐकत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. मंडळी, पुन्हा आपण पुढच्या भागापासून समर्थांच्या मनाच्या श्लोकाचं चिंतन पूर्वीप्रमाणेच चालू ठेवणार आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.